ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे हा. आणि आजच्या या भागातील घडलेल्या काही प्रसंगामुळेच मालिकेची पूर्ण समीकरणच बदललेली आहेत. आता मैनावती सदाशिव नक्की खरे आईवडील आहेत की नाही हा विचार करूनच सायलीचं डोकं अगदी शून्य झालेलं असतं. पण पूर्णाजीकडूनच सायलीला लाख मोलाचा सल्ला मिळतो आणि अर्जुनची मदतसुद्धा सायलीला होते. अर्जुनने सांगितलेल्या प्लॅननुसारच सायली मैनावती आणि सदाशिवला काही एकसारखेच पण वेगवेगळीकडे प्रश्न विचारते आणि नेमकी त्या दोघांचीही उत्तरं चुकतात आणि तिथेच सायलीची खात्री पडते की ते सायलीचे खरे आईवडील नाही आहेत. आता प्रिया जाम अडकली आहे बरं का, कारण तिचा आजचा एक प्लॅनसुद्धा फसला आहे. बघूयात मग नक्की तो प्लॅन आहे तरी काय, आणि सायली मैनावती सदाशिवची नक्की परीक्षा घेते तरी कशी. त्यासाठी आजचा हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो प्रेक्षकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की ठरलं तर मग मालिकेचा कोणताही खोटा एपिसोड आपल्या चॅनलवरती अपलोड होत नाही. त्यामुळे आत्ताच खरे भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा. सायली ज्यावेळेस हॉलमध्ये येते पाहते तर तिचा नुसता संतापच होतो, कारण सर्वत्र पसाराच झालेला असतो आणि तो पसारा केलेला असतो सदाशिव मैनावतीने. जेवणाची प्लेटं वगैरे सगळं तसंच, खाताना जे काही सांडलेलं असतं अन्न तेही तसंच पडलेलं असतं. सदाशिव तर गाढ झोपी गेलेला असतो आणि मैनावती पेपरमध्ये कपड्यांची चपलांची जी काही ऑफर आलेली असते जाहिरात, त्याबद्दल ती स्वतःशीच बडबडत असते. तेव्हाच ज्या काही उशा वगैरे खाली पडलेल्या असतात सायली त्या उचलते, स्वतः हाताने साफ करते आणि सोफ्यावरती ठेवून देते. सायलीला खरं तर या सगळ्या गोष्टींचा इतका राग आलेला असतो ना, पण ती तो राग गिळून शांतपणे बोलते की आई, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हाच मैनावती तिला सांगते की सायली, अगं हे बघ ना, या पेपरमध्ये जाहिरात आली आहे आणि पत्ता पण इतका जवळचाच आहे. काय तर म्हणे कपड्यांची ऑफर लागली, एकावर एक ड्रेस फ्री मिळतोय आणि या चपला पण बघ ना की एक घेतली ना की एक फुकट. तेव्हा सायली पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की आई, मला महत्त्वाचं तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. आता जो पेपर तिच्या हातात असतो मैनावती तो तसाच चुरगळा करते आणि बाजूला ठेवून देते. हां बोल की. सायलीला पुन्हा राग येतो, तरीही सायली स्वतःला शांत ठेवत समजावते की आई, बाबा झोपलेत की नाही इथे, आपण स्टडी रूममध्ये जाऊन बोलूयात. तेव्हा मैनावती सांगते की सायली, अगं तुझ्या बाबाचं काय, त्यांचं वय झालंय, म्हातारे झालेत ना आता, त्यांना कुठेही कशीही झोप लागते. अगं पण ते जरी झोपले असते ना तरीसुद्धा त्यांची चौफेर नजर असते बरं का. बरं तू बोल, तुला काय म्हणायचं होतं. अगं बस की, बस इथेच बस. इतक्यातच प्रिया येते आणि प्रिया चोरून त्यांचं बोलणं ऐकते. सायली तिच्या आईला म्हणजेच मैनावतीला प्रश्न विचारते की तू काय म्हणालीस मला, लहान असताना मी चोऱ्या मारा करायचे. तेव्हा मैनावती म्हणते की अगं ते खरं तेच सांगते. अगं बाई, मी तर तुझ्या बाबांना म्हणायचे की या आपल्या धाकटीने वात आणलाय नुसता. तेव्हा इकडे प्रियाचा संताप होतो. सायली विचारते की पण आई, मला जसं आठवते तसं तर मी अशी अजिबातच नव्हते. सायली म्हणते की अगं पण मी आश्रमात असताना मधुभाऊंनी मला सांगितलं असतं तसं. उलट तर ते माझं खूप कौतुक करायचे आणि आश्रमात असताना मी कोणाच्याही वस्तूला विचारल्याशिवाय कधीही हात लावलेला नाही आहे. आता सायली सगळं खोदून माहिती काढते म्हटल्यानंतर इकडे प्रियाचे धाबेदान आणतात. मग असं असेल तर मी कोणाच्या चोऱ्या कशी काय करू शकते. तेव्हाच मैनावती तिला सांगते की अगं बाई, लहान असताना काही मुलं असतात वात्रट अशी, पण हां जसजशी ती मोठी होत जातात ना तशी समजूतदार होत जातात. हां पण लहान असताना तुझ्यामध्ये एकही समजूतदारपणाचं लक्षण नव्हता. इकडे प्रिया मात्र आता डोक्यालाच हात लावून बसते, कारण तिचं बिंग फुटण्याची वेळ आलेली असते ना. सायलीला संशय आला तर तिच्या मनात भीती दाटून येते. तर मैनावती लहानपणी बबली नक्की काय काय खोड्या करायचे ते मात्र कौतुकाने सांगते. अगं तू इतकी वात्रट होतीस ना की कधीतरी झाडावरून पडून ढोपरच फोडून घे, कधीतरी कोणाचा तरी जाऊन शर्टच फाड, किंवा भाजी मार्केटमध्ये कधी गेलं की गुपचूप पिशवीतून भाज्या चोरायच्या. अगं खूप आगाऊ होतीस तू. तुझ्याकडून जरा जरी नजर हटली की तू काही ना काही कांड करायचीच. तेव्हा सायली एक प्रश्न विचारते की मग इतक्या मी खोड्या करत होते तर तुम्ही मला ओरडला का नाही कधी. मैनावती फारच कौतुकाने सांगते की अगं
तुला ओरडून सांगितलं, मारून सांगितलं, झोडून सांगितलं, तू काही ऐकायचं नावच घेत नव्हती. आम्हाला ना नुसती टोईचड झाली होतीस तू. आणि तेव्हाच मैनावती आता बॉम्ब फोडणारच असते की त्याने लहानपणीच तिला विकण्याचा प्रयत्न केला, पण इतक्यातच सदाशिवला जोराचा ठचका लागतो. म्हणजे तो एक नाटकच करतो मैनावतीचं तोंड बंद ठेवण्यासाठी. मैनावती त्याच्या पाठीवरतून हात फिरवत असतेच. सदाशिव ठचकण्यातच खुणावतो तिला की आता तोंड उचकटू नकोस. तेव्हाच मैनावती लगेच शब्दांची फेरफार करते की अगं काय नाही काय नाही, ते टीना रीनाने आठवण काढली असेल ना, म्हणून कदाचित ठसका लागला असेल. तेव्हा सायली मनोमन विचार करते की मी टोईचड झाले म्हणून नक्की आईने काय करण्याचा प्रयत्न केला असेल. इकडे प्रियाचे धाबेदान आणतात. ते विचार करते की ही सायली नसत्या चौकशा कशाला करतेस. आणि प्रियाला कळून चुकतं की DNA रिपोर्ट येऊन सुद्धा सायली अर्जुनचं खोदकाम हे चालूच आहे. तिला आता प्रश्न पडतो की सायली अर्जुनला नक्की पटवून द्यायचं तरी कसं. आणि वरून हे दोघं, ते तर माती खातातच आहेत आणि हे दोघे मला काही आता सुखाने झोपूच देणार नाहीत. तेव्हाच प्रियाचा एक प्लॅन ठरलेला असतो. हातातली जी चिठ्ठी आहे ती लवकरच त्यांच्या रूममध्ये ठेवावी लागेल असा विचार करत ती तेथून जाते. इकडे साक्षी मात्र वेगळ्याच टेन्शनमध्ये असते. आता ती ज्याला फोन लावते तो फोन रिसिव्हही करत नसतो आणि इतक्यातच डोअरबेल वाजते. आणि जेव्हा तिथं समोरून दरवाजा उघडते, तिच्या मित्राला आल्याचं पाहताच ती खूपच खुश होऊन जाते. ती विचारते की मला वाटलं की तू येतोयस की नाही, की आयुष्यभर आपण फक्त ऑनलाईन चॅटिंगच करत राहणार आहोत. ती तिच्या घरात त्याचं स्वागतच करते. आता तो मित्र साक्षीचं कौतुक करत म्हणतो की अरे वा, नाही म्हणजे तू तुझ्या पिक्समध्ये जशी दिसतेस ना त्याच्यापेक्षा जास्त प्रत्यक्षात ब्युटिफुल दिसतेस. तेव्हा साक्षी म्हणते की हो का, मलाही काहीतरी सांगायचं आहे. साक्षीही त्याचं कौतुक करते की तू तुझ्या पिक्समध्ये जसा दिसतोस ना त्याच्यापेक्षा जास्त डॅशिंग दिसतोयस. तो थँक्यू बोलतो. साक्षी म्हणते की फ्रँकली स्पीकिंग मी थोडीशी नर्वस होते. मी अशा डेटिंग ॲपवरून कधीच कोणाला भेटले नव्हते. तेव्हा तो विचारतो की अच्छा, म्हणजे हे काय मी रोज करतो की काय. तेव्हा साक्षी असते म्हणते की नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. त्यावर तो म्हणतो की हा राईट स्वाईप माझ्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे समीरा. म्हणजे मला इतकी छान, स्मार्ट, हुशार, कर्तबगार, इतकी सुंदर अशी मैत्रीण मिळते. तेव्हा साक्षी आपलं कौतुक ऐकून हैराणच होते. ती त्याला सांगते की आता तुझं कॉम्प्लिमेंट देणं संपणार आहे की नाही. साक्षी त्याला सांगते की मी मस्त आपल्यासाठी जेवण ऑर्डर केलं आहे, तू पटकन फ्रेश हो, त्यानंतर आपण जेवण घेऊयात. अचानकच तो विचारतो की बेडरूम, नंतर तो म्हणतो की वॉशरूम. तेव्हा साक्षी बोटाच्या इशाऱ्याने दाखवते. इकडे सुभेदारांच्या घरात अख्खे घरभर या मैनावती आणि सदाशिवने नुसता उच्छाद मांडलेला असतो. बघेल तिकडे पसारा. जेव्हा ते रूममध्ये येतात तेव्हा मैनावती सदाशिवला सांगते की मला ना काही कळेनासंच होतंय. म्हणजे ती सायली सतत प्रश्न विचारून विचारून हैराण करून सोडते. मगाशी तर मला वाटलं की बाय बाय बाय, मी काय माझ्या तोंडून चुकीचं बोलून जाते की काय. मला तर ना खरंच काही सुचतच नव्हतं बाई. तेव्हाच सदाशिव प्रियाने ठेवलेली चिठ्ठी उचलतो आणि तो मैनावतीला विचारतो. सदाशिव विचारतो की मैने, इथं चिठ्ठी कसली ठेवली. ती म्हणते की आता मला काय माहिती, तुम्हीच ठेवली असेल, बघा वाचून नीट. तेव्हा सदाशिव चिठ्ठी उघडून पाहतो आणि तो सांगतो की मैने, अगं ही चिठ्ठी तर सायलीने आपल्याला लिहिली आहे की. त्यात लिहिलेलं असतं की आई बाबा, मला जे काही बोलायचं आहे ते मी प्रत्यक्ष तुमच्यासमोर बोलू शकत नाही, म्हणूनच मी हे चिठ्ठीद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवते. मागच्या काही दिवसात आपल्या घरात, माझ्या घरात ज्या काही गोष्टी झाल्या, तुमच्यामुळे जे काही घडलं, त्यामुळे माझ्या घरचे तुमच्यावरती नाराज आहेत. ऐकूनच मैनावतीच्या काळजात धस्स होतं. अगं बाई, त्यामुळे आता इथून पुढे मी जे काही सांगते तेवढंच करा. सर्वात पहिले तर बाबा, तुम्ही बागेतल्या झाडांची चांगली जोपासना करा. आणि हो, ही गोष्ट मी तुम्हाला सांगितले हे कोणालाही कळू देऊ नका. आता ही चिठ्ठी तर प्रियाने लिहिली आहे, पण सायलीने लिहिले असं समजून मैनावती ठरवते की हे बघा, आपण आता सायली जे सांगते तेच करूया. म्हणजे कसं, इथून आपल्याला कोणीही जायला नाही सांगणार. सायली इकडे पूर्णाजींना त्यांच्या गोळ्या देते. पूर्णाजी आता त्या गोळ्या खातात आणि जेव्हा त्यांचं लक्ष सायलीकडे जातं तर तिचा चेहरा थोडासा पडलेला असतो. तेव्हा पूर्णाजी सायलीचं कौतुक करतात की सायली, अगं मी इतके दिवस घरात नव्हते
तरीसुद्धा माझ्या गोळ्यांच्या वेळा तू विसरलेली नाही आहेस. सायली गोड स्माईल देते आणि त्यानंतर गोळ्यांचा डबा आहे त्या ठिकाणी ठेवून ती जाणारच असते. पण अचानकच तिची पावलं अडखळतात आणि तेव्हाच तिच्या मनात विचार केलो, आईबाबांच्या वागण्याने मला काही चैनच पडत नाही आहे आणि त्यात हे तर माझं काही ऐकून घ्यायलाच तयार नाही आहेत. मनात ज्या काही गोष्टी साठल्या आहेत त्या सगळं पूर्णाजीशी बोलायचं ती ठरवते. तेव्हाच पाठीमागून पूर्णाजी सांगतात की सायली, मनात काही असेल तर बोलून टाकावं पटकन, कारण माणसाच्या मनात मग विचारांचा गुंता होत नाही. तेव्हा सायली पूर्णाजीजवळ येऊन बसते आणि ती सांगते की पूर्णाजी, माझ्या डोक्यात विचारांचा इतका गुंता झालाय ना की डोकं भणभणतंय नुसतं माझं. कधी असं वाटतं ना की स्वतःचंच ऐकावं. तेव्हा पूर्णाजी विचारतात की कशाबद्दल बोलतेस. सायली सांगते की पूर्णाजी, मनात जो विचार येतोय ना ते कसं सांगावं याची सुद्धा भीती वाटते. असं वाटतं की हा विचार करून मी स्वतःच चुकत असेल तर. सायलीचं हे वागणं पूर्णाजीला थोडं खटकतं आणि विचित्रही वाटतं. इकडे तोपर्यंत साक्षीने जेवण प्लेटमध्ये सर्व केलेलं असतं. तिचा मित्र येतो आणि तो विचारतो की वाव, पण तुला कसं माहिती की मला नेमकं हेच आवडतं. तेव्हा साक्षी त्याला म्हणते की खरंच तुझ्या लक्षात नाही आहे. म्हणजे जेव्हा तू परिचयात बसून माझ्यासोबत इथल्या पहाटे 4 वाजता चॅट करत होतास तेव्हाच तू मला सांगितलं होतं की तू नक्की कोणतं इंडियन फूड मिस करतोयस. सो तुझ्यासाठी तेच हजीर आहे. आता तो पटकन चेअरवरती बसतो जेवणासाठी. पण त्याला एक प्रश्न पडतो. तो विचारतो की पण मी तुझे सोशल मीडिया अकाउंट्स चेक केले, ते इतके नवीन कसे काय आहेत. स्ट्रेंज ना. इकडे पूर्णाची सायलीला समजावते की तू काय बोलतेस ते मला जरी कळत नसलं तरी मला तू कळतेस. सायली, अगं तू चुकत असतीस ना तर तुझा असा गोंधळ उडाला नसता. तेव्हा पूर्णाची सायलीला लाख मोलाचा सल्ला देतात की कसं होतं माहिती का, आपण आज सतत विचार करत राहतो आणि म्हणून मन सैरभैर होतं. पण आपण काय करायचं, असं शांत बसायचं आणि आपल्या आतला आवाज ऐकायचा. कारण माणूस कितीही चुकत असला ना सायली, तरी त्याचा आतला आवाज कधीही चुकत नाही. आणि हो, तुला माणसं कळतात सायली. म्हणजे तो जर खरंच मनापासून स्वच्छ असेल ना तर अख्खं जग जरी त्याच्या विरोधात असलं तरी तू त्याच्यासोबत उभी असतेस. मधुभाऊंच्या बाबतीत सुद्धा हेच केलंस तू. मी सुद्धा त्यांच्या बाबतीत चुकलेच, पण माझ्या समोर सुद्धा तू मधुभाऊंसोबत ठाम उभी राहिलीस. पूर्णाजीशी बोलून सायलीच्या मनाला उभारीच मिळते. इकडे साक्षी आता तिच्या मित्राला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर देते की 2 वर्षापूर्वी मी सोशल मीडियावरती खरंच खूप ॲक्टिव्ह होते आणि त्याचा इतका ओव्हरडोस झाला की नाही, त्यानंतर मी तेव्हाच ते सगळं बंद केलं. पण 2 वर्षानंतर मला हे रिअलाईज झालं की काही नवीन माणसंसुद्धा आपल्या आयुष्यात असावीत. म्हणून मी 2 वर्षानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह झाले. एक बनावट कहाणी सांगते ती. साक्षीचं तो पुन्हा कौतुक करतो की खरंच जेव्हा मी पहिल्यांदा तुझे पिक्स पाहिले ना तेव्हाच मला वाटलं की तुझ्या पर्सनॅलिटीला नाव एकदम सूट करते. माय सॅम. तो नकळत बोलून जातो आणि साक्षी त्याच्याकडे पाहतच राहते. इतक्यातच त्याला फोन येतो आणि तो कॉल कट करतो. साक्षी त्याला सांगते की अरे अटेंड कर ना कॉल. तेव्हा तो उत्तर देतो की नाही, मला आता कोणतेही कामं करायची नाही आहेत. मला फक्त माझा वेळ तुझ्यासोबत घालवायचा आहे. तुला गढूळ मनाची माणसं कळतात सायली. अगं महिपत शिकणे नक्की कसा माणूस आहे ते तू प्रतापला पहिल्यांदा सांगितलं होतंस आणि तन्वीच्या बाबतीत तर काही विचारायलाच नको. पण आमच्या डोळ्यांवरती नात्याची जरी झापडं असली तरी तन्वीला तू पूर्ण ओळखून होतीस. पूर्णाजीकडून सायलीला लाख मोलाचा सल्ला मिळतो की तू फक्त तुझ्या मनाचा कौल घे सायली. तेव्हा सायली म्हणते की खरंच माझ्या मनातला गुंता एका सेकंदात तुम्ही दूर केलात. पूर्णाजी, थँक्यू. तेव्हा त्यांनाही हसू येतं. पूर्णाजी म्हणतात की आजीला कोणी थँक्यू म्हणतं का वेडाबाई. पूर्णाजी सायलीला सांगते की जर मन विचारांनी सैरभैर झालं तर पटकन आजीच्या खुशीत येऊन शिरायचं. आजी असतेच त्याच्यासाठी. तेव्हा सायलीला खूपच हसू येतं. आता इकडे प्रियाने पट्टी पडवल्याप्रमाणे म्हणजेच चिठ्ठी लिहिल्याप्रमाणेच मैनावती सदाशिव चक्क बागेतील झाडांना पाने घालतात आणि त्यांना पाहते ती प्रिया. ती बाहेर येते
आता मैनावतीला कळत नसतं की इतकी मोठी कात्री कशासाठी ठेवली असावी तिथे. त्यांना पाहता क्षणी प्रियाच्या मनात विचार येतो की चला या भिकाऱ्यांना थोडी तरी अक्कल येईल. चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे ही लोक तर वागायला लागलेत, पण ते पाहायला इथे सुभेदारच हजर नाही आहेत ना. त्यांनी पाहिले तर लक्षात येईल यांच्या की झाडांवर प्रेम करणं सायलीच्या आणि यांच्यामध्ये कॉमन गोष्ट आहे. आणि म्हणूनच प्रिया उगाचच कांगावा करते. ओ तुम्ही काय करताय. तेव्हा मैनावती तिच्यावरती खेकसते की झाडाला पाणी घालणारी माणसं बघितली नाही आहेत का कधी. आता तो आरडाओरडा नेमका सायली पूर्णाजीच्या कानावर पोहोचतो. म्हणजे बघा प्रिया किती शातीर आहे. पण प्रिया अगं तू कितीही हातपाय मार, शेवटी सत्य बाहेर कधी ना कधी तरी येईलच ना. पूर्णाजीला प्रश्न पडतो की तन्वी ओरडते कशासाठी. सायली म्हणते की तुम्ही बसा मी बघून येते. सायली धावतच दरवाजापर्यंत जाते, पण परत येते आणि पूर्णाजीला घट्ट मिठी मारते आणि पूर्णाजीला किससुद्धा करते. इतके खुश असते कारण तिच्या मनात विचारांचं जे वादळ आलं होतं ते तर पूर्णाजीने साफ केलं ना. जेव्हा इकडे बाहेर कल्पना, अस्मिता, सायली तिघेही धावत येतात, त्या विचारतात की काय झाले. तेव्हा प्रिया म्हणते की आई मला ना खरंच यांचं खूप कौतुक वाटतं. तेव्हा मैनावती विचारते की कौतुक, अगं आत्ताच तर बोंबलत होते आमच्या नावाने. तेव्हा प्रिया म्हणते की नाही 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 मला खरं तर कौतुक वाटतं. काय आहे मी लांबूनच बघितलं, मग मला वाटलं की बहुतेक सायली झाडांना पाणी घालते की काय, म्हणून मी बघायला आले तर हे होते. आपल्या घरात झाडांवर जास्त प्रेम तर सायलीच करते ना. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, मुद्दामच प्रिया काय म्हणते की इथे आल्यानंतर मी बघितलं तर सायली नाही तर सायलीची आई. म्हणजे काय, जशी लेक म्हणजे जशी आई अगदी तशीच लेक. तेव्हा कल्पना कौतुक करत म्हणते की हो आमची सायली म्हणजे ना इतकी निसर्ग वेडे, ही बागेतली जेवढी काही फुलं दिसतात ना ही सगळी हिनेच वाढवलेत. तेव्हा सायली नाराज होऊनच सांगते की आश्रमातल्या बागेची काळजी मीच घेत होते. तुम्हाला पण आवड आहे का झाडं जपण्याची. आता ते दोघेही मस्त त्यांच्यासमोर फुशारक्या मारत सांगतात की मग तर काय आहे, आमच्या घरापाशी जागा नव्हती ना म्हणून मी एका टमरेलमध्ये लावलं होतं निवडुंग. अरे कुठलं झाड लावलं यानी. तेव्हा मैनावती ही सांगते की हां मी ना तुळस लावली होती, पण काय झालं कळत नाही, ते पाक सुकूनच गेली. मला ना ते गुलाबाची अशी टपोरी टपोरी फुलं आहेत ना ती जाम आवडतात बरं का. आणि ती आता तावा तावातच येते. सायलीला कळून चुकतं की नक्कीच मैनावती गुलाबाचं फूल तोडणार. तेव्हा सायली तिला अडवण्यासाठी येते की आई प्लीज नको तोडू, पण ती भस्कन तोडूनच घेते की. आणि सायलीला धक्काच बसतो. म्हटलं होतं ना प्रिया तू कितीही हातपाय मार, सायलीचा संशय काही कमी होणार नाही आहे. ती विचारते की सायली तुला केसात माळायचं आहे का, नाही तर थांब मीच माळते, तुझ्या सासूबाईंसाठी पण एक काढते. तेव्हा सायली अडवते, आई थांब अगं. अगं आधीच तू ते फूल ओरबाडून घेतले, त्याच्यासोबत त्याची पानं दुसरं फुलं ते सगळं गळून पडले, ते तुला दिसलं नाही आहे का गं. काय झालं प्रिया, डोक्याला हात लावलात, नको तिथे माती खाल्ली ना मैनावतीने. मैनावती विचारते की पण सायली अगं फुलं तर तोडण्यासाठीच असतात ना. तेव्हा सायली विचारते की पण ही अशी, अगं फुलांना पानांना सुद्धा जीव असतो, त्यांच्याशी इतकं क्रूर कोण वागू शकतं. तेव्हा सदाशिवमध्ये पडतो, सायले उगाचच नको भाऊ करूच अगं. अगं आमच्या घराच्या पाठीमागे ना एक फुलाचं मोठंसं असं झाड होतं, आज फुलं तोडली की उद्या आज भरलेलं असायचं. आणि तुला सांगू का, मैनावती तर काय करायची, जायची अशी भांडी खेचायची आणि एवढी मोठाली फुलं अशी ती काढून आणायची, पण बघ दुसऱ्या दिवशी झाड पुन्हा एकदा भरलेलं असायचं. आता पुन्हा सायलीचा संशय आणखीनच बळावतो. मैनावतीला ते फूल स्वतःच्या केसात माळायचं असतं. ती विचार करते की आता यासाठी पिन तर नाही आहे, थांबा मी ना रूममध्येच जाते. तेव्हा तिच्या पाठोपाठ सदाशिवसुद्धा जातो. अगं मैने थांब जरा, इतकी धावपळ करू नकोस, पडशील की. तेव्हा सायलीला इतकं वाईट वाटतं, ती त्या फुलाच्या झाडापाशीच बसते. अस्मिता येते आणि तिच्या दुःखावर फिंकोर मारते. सायली नको काळजी करूस, हे बघ एक काम कर, आता हे झाड जे आहे ते थोडंसं काप, त्याला रोज पाणी घाल, बघ नंतर पुन्हा नक्की बहरेल. कल्पना सांगते की चला सायली अस्मिता पटकन घरात चला. सायली सांगते की आई तुम्ही जा पुढे मी येते. म्हणजेच बघा प्रिया ही करायला गेली एक आणि भलतंही घडलेच. उलट हे करून तर तिने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली.
कारण सायली आता इतकी चवताळून उठते. हे दोघेही माझे आई वडील असू शकतात याच्यावर माझा काडीचाही विश्वास राहिलेला नाहीये. आणि तसंही पूर्णाजींनी सांगितलंय ना मला माझ्या आतला आवाज ऐकायला, आता मी तेच करणार. आजचा भाग संपतोय, पण पुढील भागामध्ये मोठा ट्विस्ट आलाय मित्रांनो. कारण अर्जुनची मदत होते सायलीला. तो चैतन्याला बोलल्यासारखं करतो, पण सल्ला सायलीसाठी असतो. चैतन्याला तो सांगतो की सोल्युशन एकदम सिंपल आहे. आधी चौगुलीला भेटायचं, त्याला काही प्रश्न विचारायचे आणि मग दुसऱ्याला प्रश्न विचारायचे आणि मग काय दोघांचं उत्तर मॅच होतंय की नाही ते बघायचं. सायलीसुद्धा नेमकं तेच करते. रूममध्ये ती सदाशिवला घेऊन येते आणि लहानपणीच्या तिच्या आठवणी दाखवत म्हणते की हा फ्रॉक तरी बघा, माझ्या लहानपणीचा आहे. आमच्यासाठी कपडे तुम्हीच शिवत असाल ना? तेव्हा सदाशिव तर बढाया मारत सांगतो की अरे हो, हा फ्रॉक तर मीच शिवलाय. त्यानंतर आता सायलीने दोघांचीही परीक्षा घेतलेली असते आणि त्या परीक्षेमध्ये सदाशिव मैनावती सपशेल फेल ठरतात. सायली त्या दोघांनाही एकत्र बसवून आता जा विचारते की आई, तू तर मला म्हणाली होतीस की माझा फ्रॉक हा बाबांनी शिवलेला नाहीये आणि बाबा म्हणाले की तो फ्रॉक त्यांनीच शिवलाय. म्हणजे प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक बाबतीत तुम्ही मला वेगवेगळी चुकीची उत्तरं का सांगताय? बाबा मला म्हणाले होते की माझा 7वा वाढदिवस होता जेव्हा मी हरवले होते आणि तेव्हाच तू मला उत्तर दिलं होतंस की मी तर 5 वर्षाचे असताना हरवले. आता मात्र ते दोघेही सायलीच्या जाळ्यात अडकलेत. आता प्रियाचे काही खैर नाहीये, कारण सत्य लवकरच समोर येते.